जे खऱ्या अर्थानं आंबोली अतिशय शांतताप्रिय असं हे गाव आहे आणि अशा या शांतताप्रिय गावामध्ये प्रचार देखील अगदी तुमच्या पद्धतीने शांततेने चालू असताना काही इथल्या समाजकंटकांनी BJP उमेदवाराचा बॅनर फाडण्या काळा फासण्याचा असा एक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। तुम्ही स्वतः या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये पण देखील निवेदन दिलेलं आहे। काय सांगाल एकूणच ह्या प्रकाराबद्दल? निश्चितच घडलेला प्रकार हा निंदनीय आहे आणि आज जी घटना घडलेली आहे, जे ज्येष्ठ गावकर आहेत तिथले, त्यांचा मी आदर सन्मान करतो। कारण माझे जे गाव आहेत, चौकुळ असू दे, आंबोली असू दे, गेळे असू दे, 12/5च्या मर्यादेनुसार गाव चालणारे आहेत आणि ज्याने मर्यादा भंग केलेली आहे, ज्या माते फिरूने, तो निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्याचं काय करतं परमेश्वर बघेलच। आणि ह्या जी कृती त्यांनी केलेली आहे, जे काळं फासण्याचं निंदनीय काम ज्यानं केलेलं आहे, त्याचा आम्ही निश्चित करतो शिवसेना म्हणून। आणि अशा वृत्तीची माणसं आहे, ते समाजकंटक आहेत ती। अशा माथेफिरूंमुळे समाजाचं एक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न ज्यांनी केलेला आहे, या संदर्भात आम्ही आज सकाळी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की जो कोण माथेफिरू असेल त्याला लवकरात लवकर पकडून त्याच्यावर कारवाई करावी। यामागे असा उद्देश होता का की जेणेकरून हा जो काय प्रकार आहे हा तुमच्यावर ढकलण्याचा, यातून त्यांच्या मागे हा उद्देश होता का? असं कोणताही उद्देश नाही। ज्याने केला असेल तो त्यालाच माहिती का कशासाठी केला, तो माथेफिरू आहे निश्चितच। यामध्ये असं कोणतं त्यांचा पण ब्लेम नाही की आम्ही असं यामध्ये कोणताही ब्लेम त्यांचा नाही आहे आमच्यावर आणि आम्ही केलेच नाही। आम्ही मंदिरामध्ये जाऊन या 12/5च्या मर्यादेनुसार नारळ ठेवला आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की बाबा कुणी काय केलं असेल तर गावाच्या मर्यादेला आम्ही मर्यादित राहून जे काय असेल ते कारवाई करण्यासाठी आम्ही नेहमी अग्रेसर असू। ह्या प्रकाराचा तुम्ही निषेध करता? आम्ही या प्रकाराचा निषेध करतो आणि असे प्रकार जे कोण करत असतील त्यांना ईश्वर बघून घेईल आणि ही जनता त्यांना माफ करणार नाही। निश्चितच येणाऱ्या 2-3 दिवसामध्येच ते उघडकीस येणारच आहे।